नमस्कार मंडळी, मी पूनम. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज संध्याकाळी जेवणामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन होता. तर त्यासाठीच मी इथं थालीपीठ बनवण्याचा निर्णय घेतला. तर त्यासाठी माझ्याकडं थालीपीठाचं सेपरेट असं दळण नव्हतं, तरीसुद्धा मी 3 पिठं मिक्स करून असं थालीपीठ बनवण्याचा प्रयत्न केला. तर तो सक्सेससुद्धा झाला. त्यासाठी मी बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ थोडंसं मिक्स करून त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं वगैरे सगळं काही व्यवस्थित टाकून मस्त असं पीठ मळून घेतलं. त्यानंतर मी थालीपीठ बनवण्यासाठी तवा गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवून दिला. त्यानंतर थालीपीठ थापून घेतलं आणि मस्त असं भाजण्यासाठी टाकून दिलं. थालीपीठ मस्त असं भाजल्यानंतर मस्त असं रुमालावरती थापून तव्यावरती टाकून दिलं. त्यानंतर त्यावरती 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं. त्यानंतर थालीपीठ असं मस्त असं कुरकुरीत मस्त असं भाजून घेतलं. इथं बघू शकता तुम्ही आपलं थालीपीठ रेडी झालं आहे. त्यानंतर थालीपीठाबरोबर खाण्यासाठी मटकीची भाजी करण्याचं ठरवलं होतं मी. तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून कांदा, कढीपत्ता, हळद हे सगळं काही टाकून मस्त असं परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ॲड केलं थोडंसं टोमॅटो आणि ते सगळं मस्त असं परतून हलवून घेतलं आणि त्यानंतर त्यासाठी थोडंसं मीठ टाकून दिलं. ते मस्त असं परतून घेतलं. त्यानंतर मी भाजी करण्यासाठी कुकरमध्ये नुसतं हळद आणि मीठ टाकून मटकी मस्त अशी कुकरची 1 शिट्टी करून मस्त नॉर्मल मटकी शिजवून घेतली. त्यानंतर मस्त अशी मटकीसुद्धा त्यामध्ये ॲड केली आणि तीसुद्धा टाकून घेतली. तर मटकीची भाजीसुद्धा आपली रेडी झाली आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं. तर ते एकदम सुकी नको म्हणून अशी थोडीशी ॲड केली. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब